कुंडलीकवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री सद्गुरु साखरे महाराज की जय। अथ एकादशोऽध्यायः। अनादिमध्यान्तमनन्तवीर्य मनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रम् पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदन्तपन्तम्। तु आदिमध्यान्तरहितु स्वसामर्थ्ये तु अनन्तु विश्वबाहो अपरिमितु विश्वचरणतु पै चंद्रचंडांशु डोळा दावितासी कोपप्रसाद लीळा एका रुससी तमाचिया डोळा एका पाळितोसी कृपा दृष्टी जी एवं विधातू ते मी देखतसे हे निरुते पेटले प्रलयाग्नीचे उजिते तैसे वक्त्र हे तुझे वणिवेनी पेटले पर्वत कवळूनी ज्वाळांचे उभड उठत तैसी चाटीत दाढा दात जीभची लोळे ती वदनींची या उभा आणि जी सर्वांग कांतीची या प्रभा विश्वतातले अतिक्षोभा जात आहे या वा पृथिव्यो हृदमंतरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रन्तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन्। काजे द्यौर्लोक आणि पाताळ पृथ्वी आणि अंतराळ अथवा दश दिशा समाकुळ दिशा चक्र हे आघवे चितुवा एके भरले दिखत आहे कौतुके परी गगनाही सकट भयानके आपलविजे जेवी ना तरी अद्भुत रसाची या कल्लोळी जाहली चवदाही भवनांशी कडियाळी तैसे आश्चर्यची मगमी आकळी काय एक नावरी व्याप्ती हे असाधारण न साहवी रूपाचे उग्रपण सुखदुरी गेले परिप्राण विपाये धरिजे देवा ऐसे देखोनी तू ते नेणो कैसे आले भयाचे भरिते आता दुःख कल्लोळी झळंबते तिन्ही भुवने एरवी तुझ महात्मयाचे देखणे तरी भय दुःखासी का मिळवणे परी हे सुख नव्हेची जेणे गुणे ते जाणवत आहे मज जम तुझे रूप नो हे दिठे तम जगासी संसारिक गोमटे आता देखिलासी तरी विषय विटे उपनला त्रासू तेमीची तुझ देखील यासाठी काय सहसा तुझ देवो येईल मिठी आणि नेदी तरी शोक संकटी राहो केवी म्हणोनी मागा सरो तव संसारू आडवीत ईतसे अनिवारू आणि पुढा तू तव अनावरू न एसी घेवो ऐसा माझारलिया साकडा बापुड्या त्रैलोक्याचा होतसे हुरडा ऐसा हा ध्वनी जी पुढा सोजवला मज जैसा आरंबळला आगी तो समुद्राई निवावया लागी तव कल्लोळ पाणीयाची या तरंगी आगळा बिहे तैसे या जगासी जाहले तू ते देखोनी तळमळीत ठेले या माझी पैल भले ज्ञानशूरांचे मेळावे अमी हित्वां सुरसंघा विशन्ति केचिद्भीता प्राञ्जलयो गृह्णन्ति स्वस्तीत्युक्त्वा महर्षि सिद्धसंघा स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः
पुष्कलाभिः हे तुझेनी आंगिके तेजे जाळूनी सर्व कर्मांची बीजे मिळत तुझ आतू सहजे सद्भावेसी आणिक एक सावियाची भयभीरू सर्वस्वी धरूनी तुझी मोहरू तुझ प्रार्थिता ती करू जोडोनिया देवा अविद्यार्णवी पडिलो जी विषय वागुरे आतुडलो स्वर्ग संसाराची साकडलो दोही भागी ऐसे आमुची सोडवणे तुझ वाचून कीजे लकवणे तुझ शरणगा सर्व प्राणे म्हणत देवा आणि महर्षी अथवा सिद्ध विद्याधर समूह विविध हे बोलत तुझ स्वस्तिवाद करीती स्तवन रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेश्विनौ मरुतश्चोष्मपाश्च गंधर्व यक्षा सुरसिद्ध संघा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे हे रुद्रादित्यांचे मेळावे वसुहन साध्य आघवे अश्विनौ देव विश्वे देव विभवे वायो हि हेजी अवधारा पितरहन गंधर्व पैल यक्ष रक्षो गण सर्व जी महेंद्र मुख्य देव का सिद्धादिक हे आघवेची आपुलाली आलोकी सोत्कंठित अवलोकी हे महाभूती दैविकी पाहात आहाती मग पाहात पाहात प्रतिक्षणी विस्मित होऊन अंतःकरणी करीत निज मुकुटी ओवाळणी प्रभुजी तुझ ते जय जय घोष कलरवे स्वर्ग गाजविताती आघवे ठेवित ललाटवरी बरवे कर संपुट तिये विनय द्रुमाची आरवी सुरवाडली सात्विकांची माधवी म्हणून कर संपुट पल्लवी तू होतासी फळ रूपम महत्ते बहुवक्त्र नेत्रम महाबाहो बहुबाहुरुपादम बहुदरं बहुदंष्ट्राकरालं दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितास्तथाहम् जी लोचना भाग्य उदेले मना सुखाची सुयाणे पाहले जी अगाध तुझे देखिले विश्वरूप इहि हे लोकत्रय व्यापक रूपडे पाहता देवाही वचक पडे याचे सन्मुखपण जोडे भलतया कडुनी ऐसे एकची परी विचित्रे आणि भयानके वक्त्रे बहुलोचन हे सशस्त्रे अनंत भुजा अनंत चारू बाहू चरण बहुदर आणि नानावर्ण कैसे प्रतिवदने मातलेपण आवेशाचे हो का महाकल्पाची अंती तव कले नियमे जीवूत तेऊती प्रळयाग्नीची उजिती आंबुखिली जैसी ना तरी संहार त्रिपुरारींची यंत्रे ही प्रळय भैरवाची क्षेत्रे नाना युगांत शक्तीची पात्रे भूचखिचा ओढविली तैसी जी तियेकडे तुझी वक्त्री जी प्रचंडे न समाती दरी माझी सिंहाडे तैसे दशन दिसती रागीट जैसे काळ रात्रीचे नि अंधारे उल्हासत निघती संहार खेचरे तैसिया वदने प्रळय रुधिरे काटलिया दाढा हे असो काळे अवंतिले रण का सर्व संहारे मातले मरण
तैसे अतिभिंगुळवाणे पण वदनी तुझिया हे बापुडी लोकसृष्टी मोटकी पाहिली दिठी आणि दुःख कालिंदीची या तटी झाड होऊन ठेली तुझ महामृत्यूची या सागरी आता हे त्रैलोक्य जीविताची तरी शोक दुर्वात लहरी आंदोळत असे एथ कोपोनी जरी वैकुंठे ऐसे हन म्हणी पैल अवचटे जे तुझ लोकांची काही वाटे तू ध्यान सुख हे भोगी तरी जी लोकांचे कीर साधारण वाया आडसू तसे ओढण केवी सहसा म्हणे प्राण माझेची कापती ज्या मज संहार रुद्रवासिपे ज्या मज भेणे मृत्यू लपे तो मी येथे आहाळ बाहळी कापे ऐसे तुवा केले परी नवल बापा हे महामारी या नाम विश्वरूप जरी हे भ्यासुरपणे हारी भयासी आणि नभस्पृशं दीप्तमनेकवर्णं व्यात्ताननन्दीप्तविशालनेत्रं दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिन्न विन्दामि शमं च विष्णो ठेली महाकाळीसी हटे तटे तैसी किती एके मुखे रागिटे इहि वाढोनिया धाकुटे आकाश केले गगनाचे निवाडपणे नाकळे त्रिभुवनींची आही वार्या न वेटाळे ययाचे निवाफा आगे जळे कैसे धडाडीत असे देवीची एका सारिखी एक नोहे इथ वर्णावर्णाचा भेदू आहे हो का जे प्रळयी सावावोला हे वन्ही ययाचा जयाची आंगीची दीप्ती एवढी जी त्रैलोक्य की जी राखोंडी की तया ही तोंडी आणि तोंडी दात दाढा कैसा वारया धनुर्वात चढला समुद्र की महापुरी पडिला विषाग्नी मारा प्रवर्तला वडवा नळासी हळाहळ आगी पियाले नवल मरण मारा प्रवर्तले तैसे संहार तेजाया जाहले वदन देखा परी कोणे माने विशाळ जैसे तुटलिया अंतराळ आकाशासी कव्हाळ पडोनी ठेले ना तरी काखे सुनी वसुंधरी जै हिरण्याक्षू रिगाला विवरी तै उघडले हाटकेश्वरी जेवी पाताळ कुहर तैसा वक्त्रांचा विकाशू माझी जिव्हांचा आगळाची आवेशू विश्व न पुरे म्हणून घासू न भरीच कोडे आणि पाताळ व्याळांची आ फूतकारी गरळ ज्वाळा लागती अंबरी तैसी पसरलिये वदन दरी माझी हे जिव्हा काढून प्रळय विजूंची जुंबाडे जैसे पन्नासिले गगनाचे हुडे तैसे आवाळुवावरी आकडे धगधगीत दाढांचे आणि ललाटपटाची खोळे कैसे भयाते भेडविताती डोळे ओंकाजे महामृत्यूचे उमाळे कडवसा राहिले ऐसे वाऊनी भयाचे भोज इथ काय निपजवू पाहतोसी काज ते नेणो परी मज मरण भय आले देवा विश्वरूप पहावयाचे डोहळे केले ती पावलो प्रतिफळे बापा देखिलासी आता डोळे निवावे तैसे निवाले अहो देहो पार्थिव कीर जाये ययाची काकुळती कवणा आहे परी आता चैतन्य माझे विपाये वाचे की न वाचे हे रवी भयास्तव आंग कापे
नाविक आगळे तरी मन तापे, अथवा बुद्धीही वासिपी अभिमानो विसरिजे. परी इतुल्याही वेगळा जो केवळ आनंदैक कळा, तया अंतरात्मयाही निश्चळा शियारी आली. बाप साक्षात्काराचा विधू, कैसा देश धडी केला बोधू. हा गुरुशिष्य संबंधू विपाये नांदे. देवा तुझ्या ये दर्शनी, जे वैकल्य उपजले आहे अंतःकरणी. ते सावरावया लागी गवसणी, धैर्याची करीतसे. तम माझे निनामे धैर्य हारपले, की तया ही वरी विश्वरूप दर्शन जाहले. हे असो परी मज भले आतुडविले, उपदेशा इया. जीव विसमावयाची चाडा, सैंघ धावा धावी करीतसे बापुडा. परी सोयही कवणे कडा, न लभे एथ. ऐसे विश्वरूपाची या महामारी, जीवित्व गेले आहे चराचरी. जी न बोले तरी काय करी, कैसे निराहे. दंष्ट्रा कराला निचते मुखानी, दृष्ट्वैव काला नलसन्निभानी. दिशो न जाने न लभे च शर्म, प्रसीद देवेश जगन्निवास. पै अखंड डोळ्यापुढे फुटले जैसे महाभयाचे भांडे. तैसी तुझी मुखे वितंडे पसरली देखे. असो दात दाढांची दाटी, न झाकवे मा दो दो ओठी. सैंघ प्रळय शस्त्रांची या दाट काठी, लागलिया जैशा. जैसे तक्षका विष भरले, हो काजी काळ रात्री भूत संचरले. की अग्नेयास्त्र परजिले, वज्राग्नी जैसे. तैशी तुझी वक्त्रे प्रचंडे, वरी आवेश हा बाहेरी ओसंडे. आले मरण रसाचे लोंढे आम्हावरी. संहार समयीचा चंडा निळू, आणि महाकल्पांत प्रलया नळू. या दोही जै होय मेळू, तै काय एक न जळे. तैसी संहारके तुझी मुखे, देखोनी धीरू का आम्हा पारुखे. आता भुललो मी दिशा न देखे, आपण पे नेणे. मोटके विश्वरूप डोळा देखिले, आणि सुखाचे अवर्षण पडिले. आता जापाणी जापाणी आपुले, अस्ताव्यस्त हे. ऐसे करिसी म्हणून जरी जाणे, तरी हे गोष्टी सांगावी कामी म्हणे. आता एक वेळ वाचवी जी प्राणे, या स्वरूप प्रळया पासोनी. जरी तू गोसावी आमुचा अनंता, तरी सुई ओढण माझी या जीविता. साठवी पसारा हा मागुता, महामारीचा. आईकी सकळ देवांची या परदेवते. तुवा चैतन्ये गा विश्व वसते. ते विसरलासी हे उपरते, संहारू आदरिले. म्हणोनी वेगी प्रसन्न होई देवराया. संहरी संहरी आपुली माया, काढी माते महाभया पासोनिया. हा ठायवरी पुढत पुढती, तू ते म्हणजे बहुवा काकुळती. ऐसा मी विश्वमूर्ती भेडका जाहलो. जै अमरावती आला धाडा, तै म्या एकलीने केला उवेडा. जो मी काळाची आहे तोंडा, वासिपू न धरी. परी तया आतुल नव्हे हे देवा, इथ मृत्यू सही करोनी चढावा. तुवा आमुचाची घोटू भरावा, या सकळ विश्वेसी. कैसा नव्हता प्रळयाचा वेळू, गोखा तूची मिनलासी काळू. बापुडा हा त्रिभुवन गोळू,
अल्पायू जाहला आहा भाग्या विपरीता विघ्न उठले शांत करिता कटकटा विश्व गेले आता तू लागलासी ग्रासू हे नव्हे मारोकडे सैंघ पसरूनिया तोंडे कवळितासी चहूकडे सैन्ये ये अमी चत्वाम धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपालसङ्घैः भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथासौ सहास्मदीयैरपि योधमुख्यैः नो हेतिहि कौरवकुळींचे वीर आंधळिया धृतराष्ट्राची कुमर हे गेले गेले सहपरिवार तुझिया वदनी आणि जी जी यांची निसावाई आले देशोदेशींचे राये तयांची सांगावया जाओ न लाहे ऐसे सरकटित आहासी मदमुखाचिया संघटा घेत आहासी घटघटा आरणे हनथाटा देतासी मिठी जंत्रावरी चीलमार पदातींची मोगर मुखा आत भार हार पताती मा कृतांताची या जावळी जे एकची विश्वाती गिळी तिये कोटीवरी सगळी गिळितासी शस्त्रे चतुरंगा परिवारा संजोडिया रहवरा दात न लाविसी या परमेश्वरा कैसा तुष्टलासी बरवा हागा भीष्मा ऐसा कवणू सत्य शौर्य निपुणू तोही आणि ब्राह्मण द्रोणू ग्रासिलासी कटकटा आहा सहस्रकराचा कुमरू इथ गेला गेला कर्णवीरू आणि आमुचिया आघवयांचा केरू फेडिला देखी कटकटा धातया कैसे जाहले अनुग्रहायया मिया प्रार्थुनी जगा बापुडिया आणिले मरण मागा थोडिया बहुवा उपपत्ती येणे सांगितलिया विभूती तैसा नसेची मा पुढती बैसलो पुसो म्हणूनी भोग्यते त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धी ही होणारा सारिखी ठाके माझ्या कपाळी पिटावे लोके ते लोटेल काह्या पूर्वी अमृत ही हाता आले परी देव नसतीची उगले मग काळकूट उठविले शेवटी जैसे परी ते एक बगी थोडे केलिया प्रतिकारा माझी वडे आणि तिये अवसरीचे ते साकडे निस्तरविले शंभू आता हा जळता वारा के विटाळे कोणा हे विषा भरले गगनगिळे महाकाळेसी के खेळे आंगवत असे ऐसा अर्जुन दुःखे शिणतू शोचित असे जीवा आतू परी न देखे तो प्रस्तुतू अभिप्राय देवाचा जे मी मारिता हे कौरव मरते ऐसे निवेटाळीला होता मोहे बहुते तो फेडावया लागी अनंते हे दाखविले निज अरे कोणी कोणाते न मारी एथ मीची हो सर्वसंहारी हे विश्वरूप व्याजे हरी प्रकटित असे परिवायाची व्याकुलता तो न चोजवीची पंडुसुता मग आहा कंपू नव्हता वाढवित असे वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि केचिद्विलग्ना दशनान्तरेषु सन्दृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः तेथ म्हणे पहा हो एके वेळे सासी कवचेसी दोन्ही दळे वदनी गेली आभाळे
गगनी का जैसी का महाकल्पाची या शेवटी जै कृतांतू कोपला होय सृष्टी तै एक विसाही स्वर्गा मिठी पाताळा सकटते ना तरी उदासीने दैवी संचकाची वैभवी जेथींची तीथ स्वभावी विलया जाती तैसी सासिन्नली सैन्ये एकवटी ये मुखी जाहली प्रविष्टी परी एकही तोंडवनी न सुटे कैसे कर्म देखा अशोकाचे अंगवसे चघळिले कऱ्हेनी जैसे लोकवक्त्रा माझी तैसे वाया गेले परी सिसाळी मुकुटेसी पडिली दाढांचे सांडसी पीठ होत कैसी दिसत आहाती तिये रत्ने दातांची सवडी कूट लागले जिभेच्या बुडी काही काही आगरडी दंष्ट्रांची माखली हो काजे विश्वरूपे काळी ग्रासिली लोकांची शरीरे बळी परी जीवित्व देहींची सिसाळी आवश्यकी राखिली तैसी शरीरा माझी चोखडी ये उत्तमांगे होती पुडी म्हणोनी महाकाळाची आहे तोंडी परी उरली शेखी मग म्हणे हे काई जन्मलया आन मोहरची नाही जग अपैसेची वदन डोही संचरता हे यया आपे आप आघविया सृष्टी लागलिया आहाती वदनाची या वाटी आणि हा जेथींची या तीथ मिठी देतसे उगला ब्रह्मादिक समस्त उंचा मुखा माझी धावत येर सामान्य हे भरत ऐलीच वदनी आणि कही भूत जात ते उपजलीची ठाई ग्रासित परी याची या मुखा निभ्रांत न सुटेची काही यथा नदीनां बहवोऽम्बुवेगा समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति जैसे महानदीचे ओघ वहिले ठाकती समुद्राचे आंग तैसे आघवाची कडूनी जग प्रवेशतमुखी आयुष्यपंथी प्राणी गणी करोनी अहोरात्रांची मोवणी वेगे वक्त्रा मिळणी साधी जत आहाती यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्धवेगाः तथैव नाशाय विशन्ति लोकास्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः जळतया गिरीच्या गवखा माझी घापती पतंगाची या झाका तैसे समग्र लोक देखा ये वदनी पडती परी जे तुले इथ प्रवेशले ते तातलिया लोहे पाणी चिपा गिळिले वहिवटीही पुसिले नाम रूप तयांचे लेलिहसे ग्रसमानः समन्ताल्लोकान् समग्रान् वदनैर्ज्वलद्भिः तेजोभिरापूर्य जगत्समग्रम् भासस्तवोग्राः प्रतपन्ति विष्णु आणि एतुलाही आरोगण करिता भुके नाही उणेपण कैसे दीपन असाधारण उदयले यया जैसा रोगिया ज्वराहूनी उठिला का भणगा दुकाळू पाहला तैसा जिभांचा लळलळाटू देखिला आवाळू वे चाटिता तैसे आहाराचे नावे काही तोंडापासून उरलेची नाही कैसी समसमित नवाई
भुकेलेपणाची, काय सागराचा घोटू भरावा, की पर्वताचा घासू करावा, ब्रह्मकटा हो घालावा आघवाची दाढे, दिशा सगळ्याची गिळाविया, चांदणिया चाटून घ्याविया, ऐसे वर्तत आहे साविया लोलुप्य बा तुझे, जैसा भोगी कामू वाढे, का इंधने आगीसी हाकाक चढे, तैसी खात खाताची तोंडे खा खाते ठेली, कैसे एकची केवढे पसरले, त्रिभुवन जिव्हाग्री आहे टेकले, जैसे का कवीठ घातले वडवा नळी, ऐसी अपार वदने आता येतुली कैची त्रिभुवने, का आहारू न मिळता येणे माने, वाढविली सैंघ आगाहा लोकू बापुडा, जाहला वदन ज्वाळा वरपडा, जैसी वणवे याची या वेढा सापडती मृगे, आता तैसे या विश्वा जाहाले, देव नव्हे हे कर्म आले, का जग जळचरा पांगिले काळ जाळे, आता ये अंग प्रभेची ये वागुरे, कोणी कडूनी निगी जैल चराचरे, ही वक्त्रे नोहे ती जोहारे, ओढवली जगा आगी आपुले दाहकपणे, कैसे निपोळी जे नेणे, परी जया लागे तया प्राणे, सुटिकाची नाही, ना तरी माझे नि तिखटपणे, कैसे निवटे हे शस्त्र काही जाणे, का आपुलिया मारा नेणे, विष जैसे तैसी तुझ काही, आपुलिया उग्रपणाची सेच नाही, परी आयली कडिले मुखी खाई, हो सरली जगाची, आगा आत्मा तू एकू सकळ विश्वव्यापकू, तरी का आम्हा अंतकू तैसा ओढवलासी, तरी मिया सांडिली जीवित्वाची चाड, आणि तुवाही न धरावी भीड, मनी आहे ते उघड बोल पासुखे, किती वाढविसी या उग्र रूपा, आंगीचे भगवंतपण आठवी बापा, नाही तरी कृपा मजपुरती पाही, आख्याहि मे को भवानुग्र रूपो, नमोस्तु ते देववर प्रसीद, विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं, न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम्, तरी एक वेळ वेद वेद्या, जी त्रिभुवनैक आद्या, विनवणी विश्ववंद्या आईके माझी, ऐसे बोलोनि वीरे चरण नमस्कारिले शिरे, मग म्हणे तरी सर्वेश्वरे अवधारिजो, मिया होवावया समाधान, जी पुसिले विश्वरूप ध्यान, आणि एकेच काळे त्रिभुवन गिळी तुची उठलासी, तरी तू कोण का येतुली, ये भ्यासुरे मुखे का मेळविली, अवघियाची करे परिजिली शस्त्रे काह्या, जी जवतव रागीटपणे वाढोनी गगना आणि तोसी उणे, का डोळे करूनी भिंगुळवाणे भीड सावीत आहासी, एथ कृतांतेसी देवा कासया की जतसे हेवा, हा आपुला तुवा सांगावा अभिप्राय मज, या बोला म्हणे अनंतू, मी कोण हे आहासी पुसतू, आणि कासया लागी असे वाढतू उग्रतेसी, श्री भगवानुवाच, कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो, लोकान् समाहर्तुमिह
प्रवृत्तः ऋते पित्वान्न भविष्यन्ति सर्वे एव स्थिताः प्रत्यनीकेषु योधाः तरी मी काळुगा हे पुढे लोकसंहारावया लागी वाढे सैंघ पसरिली आहाती तोंडे आता ग्रासी नहे आघवे इथ अर्जुन म्हणे कटकटा उबगिलो मागिल्या संकटा म्हणून आळविला तव ओखटा उवाईला हा तेवीच कठीण बोले आस तुटी अर्जुन होईल हिमपुटी म्हणून सवेची म्हणे किरीटी परी आन एक असे तरी आताची ये संहार वाहरे तुम्ही पांडव असा बाहिरे तीथ जात जाता धनुर्धरे सावरिले प्राण होता मरण महामारी गेला तो मागुता सावधू जाहला मग लागला बोला चित्त देऊ ऐसे म्हणिजत आहे देवे अर्जुना तुम्ही माझे हे जाणावे एर जाण मी आघवे सरलो ग्रासू वजनानळी प्रचंडी जैसी घापे लोणियाची उंडी तैसे जग हे माझिया तोंडी तुवा देखिले जे तरी तया माझारी काही भरमसे निवणे नाही ये वायाची सैन्ये पाही बरवते आहाती ऐसा चतुरंगाची या संपदा करीत महाकाळीशी स्पर्धा वाटिवेची या मदा वळघले जे हे जे मिळून या मेळे कुंथती वीर वृत्तीचे निबळे यमावरी गजदळे वाखाणी जताती म्हणती सृष्टीवरी सृष्टी करू आण वाहूनी मृत्यू ते मारू आणि जगाचा भरू घोटू यया पृथ्वी सगळीची गिळू आकाशवरीच्या वरी जाळू का बाणवरी खिळू वारयाते बोल हाती राहुनी तिखट दिसती अग्नी परिस दासट मारकपणे काळकूट महुर म्हणत तरी हे गंधर्व नगरींचे उमाळे जाण पोकळीचे पेंडवळे अगा चित्री व फळे वीर हे देखे हा गा मृगजळाचा पूर आला दळ नव्हे कापडाचा साप केला या शृंगारून या खाला मांडिलिया पै तस्मात्त्वमुष्टिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् एरचेष्टविते जे बळ ते मागाची मिया ग्रासिले सकळ आता कोल्हारीचे वेताळ तैसे निर्जीव हे आहाती हालविती दोरी तुटली तरी ती खांबावरील बाहुली भलतेणे लोटिली उलथोनी पडती तैसा सैन्याचा यया बगा मोडता वेळून लगेल पैगा म्हणून उठी उठी वेगा शहाणा होई तुम्हा गोग्रहणाची अवसरे घातले मोहनास्त्र एकसरे मग विराटाची महाभेडे उत्तरे आसडूनी नागविले आता हे त्याहुनी निपटारे जहाले निवटी आयते रण पडिले ध्येयी यशरिपो जिंतिले एकलेनी अर्जुने आणि कोरडे यशची नोहे समग्र राज्य ही आले आहे तू निमित्त मात्रची होये सव्यसाची
द्रोणञ्च भीष्मञ्च जयद्रथञ्च कर्णन् तथान्यानपि योधवीरान् मया हतांस्त्वं जहिमा व्यथिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्नान्। द्रोणाचा पाडू न करी भीष्माचे भय न धरी कैसे निकर्णावरी परजू हे न म्हण कोण उपायो जयद्रथा कीजे हे न चिंतू चित्त तुझे आणि कही आथी जे जे नावाणी गे वीर तेही एक एक आघवे चित्रींचे सिंहाडे मानावे जैसे ओलेने हाती घ्यावे कुसोनिया यावरी पांडवा कायसा युद्धाचा मेळावा हा आभासुगा आघवा ईर ग्रासिले मिया जेव्हा तुवा देखिले हे माझिया वदनी पडिले तेव्हाची यांचे आयुष्य सरले आता रीती सोपे म्हणून वहिला उठी मिया मारिले तू निवटी नरिगे शोक संकटी नाथिलिया आपणची आडखिळा कीजे तो कौतुके जैसा विंधोनी पाडिजे तैसे देखेगा तुझे निमित्त आहे बापा विरुद्ध जे जाहले ते उपजताची वाघे नेले आता राज्येशी संचले यश तू भोगी सावियाची उतत होते दायाद आणि बळिये जगी दुर्मद ते वधिले विशद सायासू न लागता ऐसिया या गोष्टी विश्वाच्या वाक्पटी लिहू निघाली किरीटी विजयी होई। संजय उवाच एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीतभीतः प्रणम्य। ऐसी आघवीची हे कथा तया अपूर्ण मनोरथा संजयो सांगे कुरुनाथा ज्ञानदेवो म्हणे मग सत्य लोकौनी गंगाजळ सुटलिया वाजत खळाळ तैशी वाचा विशाळ बोलता तया नातरी महामेघांचे उमाळे घडघडीत एके वेळी का घुमघुमिला मंदराचळे क्षीराब्धी जैसा तैसे गंभीरे महानादे हे वाक्य विश्वकंदे बोलिले अगाधे अनंत रूपे ते अर्जुने मोटके ऐकिले आणि सुखकी भय दुणावले हे नेणोपरी कापिन्नले सर्वांग तयाचे सखोलपणे वळली मोट आणि तैसेची जोडली करसंपुट आणि वेळो वेळा ललाट चरणी ठेवी देवीची काही बोलो जाये तव गळा बुजाला चिठाये हे सुख की भय होये हे विचारा तुम्ही परी तेव्हा देवाचे निबोले अर्जुना हे ऐसे जाहले मिया पदावरुनी देखिले श्लोकींची आ मग तैसाची भेण भेण पुढती जोहारुनी चरण मग म्हणे जी आपण ऐसे बोलिले ती अर्जुन उवाच स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत् प्रहृष्यत्यनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति
सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंघाः। ना तरी अर्जुना मी काळू आणि ग्रासीजी तो माझा खेळू, हा बोलू तुझा कीर आढळू मानू आम्ही। परी तुझी काळे आजी स्थितीची ये वेळे, ग्रासीजे हे न मिळे विचारासी। कैसेनी आंगींचे तारुण्य काढावे, कैचे नव्हे ते वार्धक्य आणावे। म्हणून करू म्हणसी ते नव्हे बहुत करूनी, हा जी चौपाहारी न भरता कोणेही वेळे श्री अनंता। काय माध्यान्ही सविता मावळ तू आहे, पै तुझा अखंडिता काळा तिन्ही आहाती जी वेळा। त्या तिन्ही परी सबळा आपुला लिया समयी, जे वेळी हो लागे उत्पत्ती ते वेळी स्थिती प्रलयो हारपती। आणि स्थिती काळी न मिरविती उत्पत्ती प्रलयो, पाठी प्रलयाची वेळे उत्पत्ती स्थिती मावळे। हे कायसे नाही न ढळे अनादि ऐसे, म्हणून आजी तव भरे भोगे स्थिती वर्ती जत आहे जगे। एथ ग्रसेसी तू हे न लगे माझ्या जीवी, तव संकेते देव बोले अगाया दोन्ही सैन्यासीची भरण पुरले। ते प्रत्यक्षची तुझ दाविले एर यथा काळे जाण, हा संकेतू जव अनंता वेळू लागला बोलता। तव अर्जुने लोको मागुता देखिला यथा स्थिती। मग म्हणतसे देवा तू सूत्री विश्वलाघवा, जगाला मा आघवा पूर्वस्थिती पुढती। परी पडिलिया दुःख सागरी तू काढीसी का जयापरी। ते कीर्ती तुझी श्रीहरी आठवीत असे, कीर्ती आठविता वेळोवेळा भोगितसे महासुखाचा सोहळा। तीथ हर्षामृत कल्लोळा वरी लोळत आहे। देवाजी आले पणे जग धरी तुझ्या ठाई अनुराग, आणि दुष्टा तया भंग अधिकाधिक। पै त्रिभुवनींची या राक्षसा महाभय तू ऋषिकेशा, म्हणून पळता ती दाही दिशा पहिलीकडे। एथ सुर नर सिद्ध किन्नर किंबहुना चराचर, ते तुझ देखून हर्ष निर्भर नमस्कारित असती। कस्माच्च तेन न मेरन् महात्मन्, गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे। अनंत देवेश जगन्निवास, त्वमक्षरं सदसत्तत्परं यत्। इथ गा कवणा कारणा राक्षस हे नारायणा, न लगतीची चरणा पळते जाहले। आणि हे काय तू ते पुसावे, ते तुले आम्हासीही जाणवे। तरी सूर्योदयी राहावे कैसे नितमे, जी तू स्वप्रकाशाचा आगरू आणि जाहला आम्हासी गोचरू। म्हणून या निशाचरा केरू फिटला सहजे। हे एतुले दिवस आम्हा काही नेणवेची श्रीरामा, आता देखतसो महिमा गंभीर तुझा। जेथून नाना सृष्टींची या ओळी पसरती भूतग्रामाची या वेली, तया महद्ब्रह्मा ते व्याली दैविकी इच्छा। देवो निस्सीम तत्व सदोदितू, देवो निस्सीम गुण अनंतू, देवो निस्सीम साम्य सततू नरेंद्र देवांचा। जी तू त्रिजगतीये ओलावा
अक्षर तू सदाशिवा तूची सदसद्देवा तयाही अतीत ते तू त्वमादिदेवः पुरुषः पुराणस् त्वमस्य विश्वस्य परन्निधानम् वेत्तासि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनन्तरूप तू प्रकृती पुरुषांची या आदी जी महत्तत्वा तूची अवधी स्वये तू अनादी पुरातनु तू सकळ विश्व जीवन जीवासी तूची निधान भूत भविष्याचे ज्ञान तुझ्याची हाती जी श्रुतीची आलोचना स्वरूप सुख तूची अभिन्ना त्रिभुवनाची या आयतना आयतन तू म्हणोनी जी परम तू ते म्हणजे महाधाम कल्पांती महद्ब्रह्म तुझ माझी रिगे किंबहुना तुवा देवे विश्व विस्तारिले आहे आघवे तरी अनंत रूपा वानावे कवणे तू ते वायुर्यमोऽग्निर्वरुणः शशाङ्कः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व अनन्तवीर्या मितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः जी काय एक तू नवसी कवणे ठाई नससी हे असो जैसा आहासी तैसिया नमो वायु तू अनंता यम तू नियमिता प्राणी गणी वसता अग्नि तो तू वरुण तू सोम स्रष्टा तू ब्रह्म पितामहाचाही परम आदि जनक तू आणि कही जे जे काही रूप आथी अथवा नाही तया नमो तुझ तैसियाही जगन्नाथा ऐसे सानुरागे चित्ते नमन केले पंडुसुते मग पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो पाठीती साध्यन्ते न्याहाळी श्रीमूर्ती ते आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो पाहता पाहता प्रांते समाधान पावे चित्ते आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो ही चराचरी जी भूते सर्वत्र देखे तया ते आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो ऐसी रूपी ती अद्भुते आश्चर्ये स्फुरति अनंते तव तव नमस्ते नमस्ते चिमणे आणि कस्तुती ही नाठवे आणि निवांतु ही न बैसवे नेणे कैसा प्रेम भावे गाजोची लागे किंबहुना या परी नमन केले सहस्रवरी की पुढती म्हणे श्रीहरी तुझ सन्मुखा नमो देवासी पाठी पोट आथी की नाही येणे उपयोग आम्हा काही तरी तुझ पाठी मोरे याही नमो स्वामी उभा माझी पाठीसी म्हणोनी पाठी मोरे म्हणावे तुम्हासी सन्मुख विमुख जगेसी न घडे तुझ आता वेगळा लिया अवयवा नेणे रूप करू देवा म्हणोनी नमो तुझ सर्वा सर्वात्मका जी अनंत बळ संभ्रमा तुझ नमो अमित विक्रमा
सकळ काळी समा सर्व रूपा आघविया आकाशी जैसे अवकाशची होऊन आकाश असे तू सर्वपणे तैसे पातलासी सर्व किंबहुना केवळ सर्व हे तूची निखिळ परीक्षीरार्णवी कल्लोळ पयाचे जैसे म्हणून या देवा तू वेगळा नवसी सर्वा हे आले मज सद्भावा आता तूची सर्व सखेति मत्वा प्रसभयदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानंत वेदम मया प्रमादात प्रणयेन वापी परी ऐसिया तू ते स्वामी कहीच नेणो जी आम्ही म्हणून सोयरे संबंध धर्मी राहाटलो तुझसी आहा थोर वाऊर जाहले अमृती संमार्जन म्या केले वारिके घेऊन दिधले कामधेनू ते परिसाचा खडवाची जोडला ही फोडोनी आम्ही गाडोरा घातला कल्पतरू तोडोनी केला तू पशेता चिंतामणीची खाणी लागली तिने करे ओढाळे ओलांडिली तैसी तुझी जवळीक धाडिली सांगातीपणे हे आजीचे पाहे पारोकडे कवण झुंज हे केवढे इथ परब्रह्म तू उघडे सारथी केलासी यया कौरवांची या घरा शिष्टाई धाडिलासी दातारा ऐसा वणिजेसाठी जगेश्वरा विकलासी आम्ही तू योगियांचे समाधी सुख कैसा जाणेची नामी मूर्ख उपरोधोजी सन्मुख तुझसी करू यच्चा वहासार्थमसत्कृतोसी विहारशय्या सनभोजनेषु एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं तत्क्षामये त्वामहमप्रमेयम् तू या विश्वाची अनादि आदि बैससी जिये सभासदी तेथे सोयरिकीची या संबंधी रळी बोलो विपाये रावळा येवो तरी तुझेने अंगे मानू पावो न मानसी तरी जावो रुसोनी सलगी पाया लागोनी बुझावणी तुझ्या ठाई शारंग पाणी पाहिजे ऐशी करणी बहु केली आम्ही सजणपणाची वाटा तुझ पुढे बैसे उफराटा हा पाडू काय वैकुंठा परी चुकलो आम्ही देवीसी कोलकाठी धरू आखाडा झोंबी लोंबी करू सारी खेळता आविष करू निकरे ही भांडो सांगते उराउरी मागो देवासी की बुद्धी सांगो देवीची म्हणो काय लागो तुझे आम्ही ऐसा अपराधू हा आहे जो त्रिभुवनी न समाये जी नेणताची की पाये शिवतिले तुझे देवो बोनयाच्या अवसरी लोभे कीर आठवण करी परी माझा निसुग गर्व अवधारी जे फुगूनची बैसे देवाची या भोगायतनी खेळता आशंके नामनी जी रिगोनिया शयनी सरिसा पहुडे कृष्ण म्हणवनी हाकारिजे यादवपणे तू ते लेखिजे आपली आण घालिजे जाता तुझ मज एकासनी पैसणे का तुझा बोलू न मानणे हे ओतटीचे नि दाटपणे
बहुत घडले म्हणून काय काय आता निवेदिजेल अनंता मी राशी आहे समस्ता अपराधांची या लागी पुढा अथवा पाठी जिये राहटलो बहुवे ओखटी तिये मायेची या परिपोटी सामावी प्रभो जी कोणी एके वेळे सरिता घेऊन येती खडुळे तिये सामा विजेती सिंधू जळे आन उपायो नाही तैसी प्रीती का प्रमादे देवीसी मज विरुद्धे बोलविली तिये मुकुंदे उपसाहावी जी आणि देवाची निक्षमत्वे क्षमा आधारू झाली आहे या भूतग्रामा म्हणून जी पुरुषोत्तमा विनवू ते थोडे तरी आता अप्रमेया मज शरणागता आपुलिया क्षमा की जो जीयया अपराधासी पितासी लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभाव जी जाणितली मियासाची महिमान आता देवाची जे देवो होय चराचराचे जन्मस्थान हरिहरादी समस्ता देवा तू परमदेवता वेदा तेहि पढविता आदि गुरु तू गंभीर तू श्रीरामा नाना भूतैकसमा सकळ गुणी अप्रतिमा अद्वितीया तुझसी नाही सरिसे हे प्रतिपादनची कायसे तुवा जालेने आकाशे सामाविले जग तया तुझे निपाडे दुजे ऐसे बोलताची लाजिजे तीथ अधिकाची कीजे गोठी केवी म्हणून त्रिभुवनी तू एकू तुझ सारिखा ना अधिकू तुझा महिमा अलौकिकू नेणिजेवानू तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादयित्वामहमीशमीड्यं पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियः प्रियायार्हसि देव सोढुम् ऐसे अर्जुने म्हणितले मग पुढती दंडवत घातले तेथे सात्विकाचे आले भरते तया मग म्हणतसे प्रसीद प्रसीद वाचा होतसे सद्गद काढी जी अपराध समुद्रवनी माते तुझ विश्व सुहृदाती कही सोयरेपणे न मनोची पाही तुझ विश्वेश्वराची आठाई ऐश्वर्य केले तू वर्णनीय परी लोभे माते वर्णिसी पासभे तरी मिया वल्गिजे क्षोभे अधिकाधिक आता ऐसिया अपराधा मर्यादा नाही मुकुंदा म्हणून रक्ष रक्ष प्रमादा पासोनिया जी हेची विनवावया लागी कैची योग्यता माझिया आंगी परी अपत्य जैसे सलगी बापेसी बोले पुत्राची अपराध जरी जाहले अगाध तरी पिता साहे निर्द्वंद्व तैसे साही जोजी सख्याचे उद्धत सखा साहे निवांत तैसे तुवा समस्त साही जोजी प्रियाची आठाई सन्मान प्रिय न पाहे सर्वथा जाण देवी उच्छिष्ट काढिले आपण ते क्षमा की जोजी ना तरी प्राणाचे सोयरे भेटे मग जीवे भूतली जिये संकटे तिये निवेदिता न वाटे संकोचू काही का उखिते आंगे जीवे आपण पे दिधली जिया मनोभावे
तिया कांतू मिनलियान राहवे हृदय जीवी तया परी जीमिया हे विनविले तुमते गोसाविया आणिक काही एक म्हणावया कारण असे अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे तदेव मे दर्शय देवरूपं प्रसीद देवेश जगन्निवास तरी देवेसी सलगी केली जे विश्वरूपाची आळी घेतली ते मायबापे पुरविली स्नेहाळाचेनी सुरतरूंची झाडे आंगणी लावावी कोडे दियावे कामधेनूचे पाडे खेळावया मिया नक्षत्री डाव पाडावा चंद्र चेंडुवा लागी आणावा हा छंदो सिद्धी नेला आघवा माऊली येतुवा जिया अमृतलेशा लागी सायास तयाचा पाऊस केला 4 मास पृथ्वी वाहून चासे चास चिंतामणी पेरिले ऐसा कृतकृत्य केला स्वामी बहुवे लळा पाळिला तुम्ही दाविले जे हरब्रह्मे नायकी जे कानी मा देखावयाची केवती गोठी जयाची उपनिषदा नाही भेटी ते जिव्हारीची गाठी मज लागी सोडिली जी कल्पादी लागोनी आजीची घडी धरूनी माझी जेतुली होऊनी गेली जन्मे तया आघव्यांची आतू घरडोळी घेऊन असे पाहतू परी ही देखिली ऐकिली मातू आतुडे चिना बुद्धीचे जाणणे कहीन वचीची याचीनी आंगणे हे साधही अंतःकरणे करवे चिना तेथ डोळ्या देखी हो आवी ही गोठीची काय सया करावी किंबहुना पूर्वी दृष्ट नाश्रुत ते हे विश्वरूप आपुले तुम्ही मज डोळा दाविले तरी माझे मन झाले हृष्ट देवा परी आता ऐसी चाड जीवी जे तुझसी गोठी करावी जवळी कहे भोगावी आलिंगावासी ते याची रूपी करू म्हणिजे तरी कोणे एके मुखेसी चावळीजे आणि कवना खेव देईजे तुझ लेख नाही म्हणून वारिया सवे धावणे नठके गगना खेव देणे जळ केली खेळणे समुद्री केऊते या लागी देवा येथींचे भय उपजतसे जीवा म्हणून ए तुला लळा पाळावा जे पुरे हे आता पै चराचर विनोदे पाहिजे मग तेणे सुखे घरी राहिजे तैसे चतुर्भुज रूप तुझे तो विसावा आम्हा आम्ही योगजात अभ्यासावे तेणे याची अनुभवा यावे शास्त्राते आलोडावे परी सिद्धांतू तो हाची आम्ही यजने कीजती सकळे परी ती फळावी येणेची फळे तीर्थे होतू सकळे याची लागी आणि कही काही जे जे दान पुण्य आम्ही कीजे तया फळी फळ तुझे चतुर्भुज रूप ऐसी तेथींची जीवा आवडी म्हणून तेची देखावया लवड सवडी वर्तत असे ते साकडी फेडी जे वेगी अगा जीवींचे जाणते या सकळ विश्व वसविते या प्रसन्न होई पूजितया देवांची या देवा किरीटिनं गदिनं चक्रहस्त
मिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते। कैसे नीलोत्पलाते रावित आकाशाही रंगू लावित तेजाची ओज दावित इंद्रनीळा जैसा परिमळ जाहला मरगजा का आनंदासी निघालिया भुजा ज्याचे जानूवरी मकरध्वजा जोडली बरव मस्तकी मुकुटा ते ठेविले ही मुकुटा मुकुट मस्तक झाले शृंगारा लेणे लाधले अंगाची निजया इंद्रधनुष्याची आडणी माझी मेघ गगन रंगणी तैसे आवरिले शार्ंगपाणी वैजयंतिया आता कवणी ते उदार गदा असुरादीत कैवल्यपदा कैसे चक्रहन गोविंदा सौम्य तेजे मिरवे किंबहुना स्वामी ते देखावया उत्कंठित पामी म्हणून आता तुम्ही तैसया होवावे हे विश्वरूपाचे सोहळे भोगून निवाले जी डोळे आता होता ती आधले कृष्णमूर्ती लागी ते साकार कृष्ण रूपडे वाचून पाहो नावडे ते न देखता थोडे मानिता तिहे आम्हा भोगमोक्षाची ठाई श्रीमूर्ती वाचून नाही म्हणून तैसाची साकारू होई हे सावरी आता। श्री भगवान वाच मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम्। या अर्जुनाची या बोला विश्वरूपा विस्मयो जाहला म्हणे ऐसा नाही देखिला ढसाळ कोणी कोण हे वस्तू पावला आहासी तया लाभाचा तोषो न घेसी मा भेणे काय नेणो बोलसी हे काढू ऐसा आम्ही सावियाची जई प्रसन्न होणे तै अंगची वरी म्हणे देणे वाचूनी जीवासे वेचणे कवणासी गा ते हे तुझी ये चाडे आजी जीवाची दळवाडे कामवून या एवढे रचिले ध्यान ऐसी काय नेणो तुझी आवडी जाहली प्रसन्नता आमुची वेडी म्हणून गौप्याची ही गुढी उभविली जगी ते हे अपारा अपार स्वरूप माझे परात्पर येथून ते अवतार कृष्णादिक हे ज्ञान तेजाचे निखिळ विश्वात्मक केवळ अनंत हे अढळ आद्य सकळा हे तुझ वाचून अर्जुना पूर्वी श्रुत दृष्ट नाही आना जे जोगे नव्हे साधना म्हणून या नवेद यज्ञाध्ययनैर्न दानैर्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः एवं रूपः शक्य अहं नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरु प्रवीर। याची सोय पातले आणि वेदी मौनची घेतले याज्ञिकी माघवते आले स्वर्गवनिया साधकी देखिला आयासू म्हणून वाळिला योगाभ्यासू आणि अध्ययने सौरसू नाही येथ सिगेची सत्कर्मे धाविन्नली संभ्रमे तिही बहुतेकी श्रमे सत्यलोको ठाकिला तपी ऐश्वर्य देखिले
आणि उग्रपण उभयाची सांडिले, एक तपसाधन जे ठेले अपारांतरे, ते हेतुवा अनायासे विश्वरूप देखिले जैसे, ये मनुष्य लोके तैसे न फावे चिकवणा, आजी ध्यान संपत्ती लागी तुची एकू आथिला जगी, हे परम भाग्य आंगी विरंची ही नाही, माते व्यथा माच विमूढ भावो, दृष्ट्वा रूपं घोरमीदृङ्ममेदम्, व्यपेतभिः प्रीतमनाः पुनस्त्वं, तदेव मे रूपमिदं प्रपश्य। कुंडलीकवरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री सद्गुरु साखरे महाराज की जय।